उद्या ऋषीपंचमीचा उपवास आहे ना, तर त्यासाठी आपण भाज्या आणू. असं म्हणतात की बैलाच्या कष्टाचं ऋषीपंचमीच्या उपवासाला खात नाहीत, म्हणजे स्वतः हाताने तयार केलेल्या भाज्या वगैरे लावलेल्या असतात ना, त्या खायच्या. तर आता मी म्हटलं चला जेवढ्या आपल्याकडे भाज्या आहेत तेवढ्या आपण आज आणूया गच्चीवरच्या, आणि बाकीच्या मग लागतील ते मार्केटमधून मला आणावी लागतील. तर चला बघूया आपण आज काय काय भाज्या माझ्याकडे निघतात. तर हे बघा काकडी किती छान झाली बघा, हिरवी काकडी आहे आणि ही भोपळ्या आहेत. तर आता पहिल्यांदा ना मी ही हिरवी काकडी घेते. ही पाऊस पडल्यामुळे अशी याला कलर परत झाला आहे, टोपलंच वाकलं एवढी मोठी काकडी आहे. आणि इथं हे एक भोपळा आलेला आहे चांगला दुधी भोपळा, आणि हा खूप मोठा झाला आहे. हा भाग किती मोठा झाला आणि कवळा आहे मस्तपैकी, म्हणजे असं निबारपी नाही दाबला तरी बघा सर आहे कवळा आहे. तर आता मी या दोन्हीपैकी आज एकच घेते, कारण एकच भात झाला भरपूर झाला. ही कालच भेंड्या नेलेल्या, तर आज बघ एका दिवसात किती आली. ह्याला खूप असं पीक येतं ह्या भेंडीला. माझ्या डोक्याच्या पेक्षा उंच येते, हाताला पण येणार. भोपळ्याचं काय करणार तू? भोपळ्याचे आज काय थालीपीठं बनवूया भोपळ्याचे. बाप्पाला पण प्रसाद होईल, आपल्याला पण खाता येतं. अजून 2 भेंड्या आहेत ना वरती, देते ना काढून. परत उद्या त्या 2 भेंड्या काढाव्या लागतील. भेंडीचे किती आहेत? 3च झाड आहेत, तर ह्याला 2 2 2 अशा 6-7 भेंड्या सापडतात. थोडेसे मिरची बघा, किती दिवस झाले मी ह्या मिरच्या खाते, आणि रोज मला लागेल ती येते खाली वरती येते घेऊन जाते, जशा लागतील तशा. रोज नाही, ती सकाळी आठवण आली सकाळ संध्याकाळी लागतील तशा संध्याकाळी. आणि ह्याच्या आता पिकायला पण लागलेत. आणि पिकलेली जी मिरची असते ना त्याची जी ना चटणी जी असते ना लाल चटणी खूप छान अशी लागते त्याची. तर आता मला ना आज संध्याकाळी थालीपीठ बनवायचे, त्यामुळे भरपूर अशा मिरच्या पाहिजे. मला ते भरपूर घेते मिरच्या थोडं. तर बघा एवढ्या अशा मिरच्या घेतल्या बास होत्या, आणि तिखट आहे ना मिरची. हे आता हे कुंडीतच मी म्हटलं ना मागच्या वेळेस मला आळू काढायचं आहे, ह्या कुंडीत आलेला तर येते. पण आता उद्याच्याला मला आळूची पानं लागणार आहेत ना, म्हणून हे बघा या आळूची पानं इथं 2 आहेत आणि खाली पण आहेत. आपण खालची पण पानं घेऊया दाखव. हा भोपळा ना मी आले ह्या साईडला, मिरच्या पिकलेल्या घ्यायच्या होत्या म्हणून. तर मला इथे छोटासा हा भोपळा दिसला, तर तो भोपळा आता आज एक घेतला आहे, आता उद्या परवा तो घेणार आहे मी. नंतर हा म्हणजे आता बघा किती मला भोपळे लागलेत. आणि भोपळ्याच्या वेळेला ना आता भरपूर असे छोटे छोटेसे भोपळे आलेले आहेत इकडून इकडे. आता हे जे आलेत हे खराब झालेत पावसामुळे, आणि अशी कीड लागले. लिंबूनी तेलाची ना फवारणी करायची जरा, त्यामुळे जे किडे वगैरे असतील ना ते जातील. तर आता इथं ना एकच वांगा आहे, एकच वांगा आहे. तर म्हणजे मी जशी मला लागतील ना 1-2 वांगा तर मी काढून आता होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवले होते की हे बघा इथं 5-6 वांगे आहेत म्हणून, मग मी घेऊन गेले ना काढून. मग आता उद्याच्याला मला पाहिजेत म्हणून 2 वांगी आता भेटली मला. बघा आता ही बघा कशी ही अशी खराब झाल्यासारखे दिसतात, पण खराब झालेली नाही टोमॅटो. पावसामुळे अशी काळी काळी पडलेत हे टोमॅटो, असा रोग पडलेल्यासारखं काहीतरी झालं आहे त्याच्यावर. आणि एक पिकलेलं होतं ती गळून पडली, ते पिकलेलं होतं. आणि हे बघा अशी आता हे मोठे झालेत, तरी मला वाटतं ह्याला ना 4-5 दिवस लागतो, काही आठवडा लागतोय कोणास तो पिकायला, म्हणजे कच्चे. पण कच्च्या टोमॅटोची चटणी खूप छान होती, अशी भारी होती. आणि भोपळ्याला बघा, भोपळा दाखवते मी आता केवढा झालाय तो. बघा किती छान असा भोपळा झाला इथे. मला वाटलं तर मोकळा येईल आता गौरीच्या भाजीसाठी, पण तो आता नाही येत. इथे काय आहे, आणि आता काही इथे छोटा आला एक असे आता यायला लागलेत. आणि असं कसं ते कीड पडले की होते. तर आता उद्याच्याला ह्याची सकाळ आता मी तोडत नाही पानं, सकाळ भाजीला मी तोडून येते ताजी पानं. तोंडली पण बघते. तर मला आता ना पहिले कशी खूप साप पडत होते, आता जरा भुई झालेत, वेल जरा भुई झालंय बघा असं. तर आता ह्याला मला छाटायचं आहे, वेलाला छाटल्यानंतर असे खूप तोंडले येतात. तर मला ते एकच तास सापडले. तर अजून मागं आहेत का पाहते मी. एवढी टाळ सापडली मला तोंडली भाजीसाठी. चला आता खाली माझी मेथीची भाजी मी दाखवलं तर ना तुम्हाला,
व्हिडिओमध्ये मेथीची भाजी आली, तर आता मी मेथीची भाजी काढणार आहे. मेथी कशी टाकायची बघा, कशी आली माझी मेथी. आणि हो आता किती छान मेथी आली. तर आता मी घातली ना, उद्यासाठी मी थोडीच घेणार आहे. नंतर राहिली म्हणजे चांगली राहिली तर मी लक्ष्मीसाठी ठेवणार आहे. तर किती छान वास, तर किती खूप छान येते असं एकदम फ्रेश का? फ्रेशमध्ये. आणि अशी मेथीचा कसा खमंग वास येते, असा काहीसुद्धा नाही त्याच्यावर. आणि ह्याच्यावर मी काहीच टाकलेलं नाही, तर अजिबात काहीतरी झाले का पहा, किती छान अशी आली मेथी. लिंबायला वगैरे टाकते, पण ती पण असं मला टाकायची गरज लागली नाही. म्हणजे कीड बाकीच्या झाडावनी पडली, मला असं वाटलं मेथी पण पडते का काय, कोणास ठाऊक. अशी पानं खाल्ली जात. पालकची जी पानं होती ना माझी, ती पालकची पानं अशी किडाने जरा जरा थोडी थोडी खाल्ली होती. मला वाटलं मेथी पण खाते का, पण मेथी खूप छान राहिली. आणि अशी मेथी खुडून घेतली ना, नंतर परत फुटून येते मेथी. म्हणून मेथी नेहमी अशी खुडून खुडूनच घ्यायची, परत येते. आणखी एका भाजीची येतेच. मला ना उद्याच्या भाजीसाठी जी भाजी पाहिजे होती ना, तेवढी भात झाली. मला एवढीच घेतली, बाकीची मी उद्या किंवा परवा, उद्या नाही 2 दिवसांनी मी काढून घेणार आहे. मला भात झाली अशी, तर उद्याच्याला पाहिजे. बघ किती छान अशी भाजी. हां किती मी तुम्हाला एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की माझ्याकडे एकच आंबाड्याचा मोड आणि किती भाजी. तसाच पहा बघा, हा एकच आंबाड्याचा मोड आहे. त्याला बघा पूर्ण अशा फंद्या फट्या फुटलेत. तर आता हे जे बघा मोठे मोठे जे पानं आहेत ना, तर आता मी तोडून घेते. तर मला आता थोडीच भाजी लागणार आहे, त्यामुळे आता मी हे जे म्हणून मोठे अशी पानं घेते. परत ही 4-5 दिवसांनी ही छोटी जी पानं आहेत ना, त्याची खूप मोठी होत आहेत. झाली मला उद्याच्या पुरती भाजी. तर पाठीमागे कुंडी आहे, त्यात काय लावलंस? कुठली, हे का? हां दाखव. ही कमळ आहे, कमळ. आणि कसं लावलं? विकत आणलंस का नवीन? नाही, मी कमळाच्या बिया आणल्या होत्या पूजेसाठी. मग ती पूजेतल्या बिया ज्या होत्या ना, तर म्हटलं ट्राय करूया येत आहेत का. तर मी ते लावले आणि अशी रोपं झालीत. कारण अजून हे का, तर ह्या जी बिया आहेत ना मी कमळाच्या कशा लावल्यात ना, त्यासाठी मी एक व्हिडिओ असा तयार करीन. आणि मग तुम्ही ते म्हणजे तयार करेन, मग दाखवून तुम्हाला की कशा तयार झाल्या बियापासून रोपे कसे तयार झालेत. तर मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की आले कसे लावायचे, की माती कशी तयार करायची. तर माती करता मी माती तयार केलेला व्हिडिओ दाखवला. त्यातच मी आले लावले होते. आणि हे आले कसे आले, तेवढे हे दिसतात का आता, एवढे मोठे आले. त्यातच ही चवळी उगवली. आणि हे एक टोमॅटोचं रोप आले. तर टोमॅटोचं रोप आता मोठं जरा होईल थोडंसं, की मी ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे. आणि ही चवळीच्या पानाची भाजी हे जे आहे ना, चवळीच्या किती छान आहे बघा. आता कारण आता हा चवळीचं झाड मला उपटावंच लागणार आहे, कारण आले शेजारी आहेत ना, खूप मोठं होतं. आणि त्याच्या मुळामुळं मग दुसऱ्या भाज्या येत नाहीत, म्हणजे आले येणार नाहीत छान. मग चवळी काढायची, त्यामुळे मी ती खुडून घेतली. आणि अशीच आल्याची कुंडी मी तुम्हाला दाखवते, कारण ती मी आणि तांबड चुका एक उगवलं आहे बघा. असं आंबट चुक्याचं बी उगवलेलं मी काही टाकलेलं नाही, पण असं कुंडीत बी आलं होतं एका झाडाला. आणि ती वाऱ्यामुळं म्हणजे पसरलं. म्हणजे अशी मगाची मी तुम्हाला रोप दाखवलं होतं बघा कुंडीत, की कसं उगवलं आहे. तसंच आता इथे एक उगवलं आहे कुंडीत. आणि मी तुम्हाला ते आलं दाखवणार आहे की बघा केवढं कुंडीत झालं आहे माझ्या. बघा इथं आलं आहे, हे आल्याची कुंडी. हे बघा जुनं आलं आहे. आता हे उपटून पण निघत नाही, ह्याला खोदूनच काढावं लागणार आहे. काही वेळेला पण हे झाले बघा, हे कसलं आलं. आता काढायलाच आलं आहे ह्याला, कारण 1 वर्ष झाली आल्याला. म्हणजे हा आला काढायला आलेला आहे. कारण हा काढच तो परत हा येतोय काढायला 6 महिन्यात पण आला येतो काढायला. ही कोणती भाजी? ही आंबाडी आहे. तर ही आंबाडीची पण आपण 4-5 असे शेंडे घेऊया फोडून. आणि ही पण अशी खुटली ना की परत फुटून येते बस. आणि हे बघा, मी वांग्याची रोपं आता लावली होती. तर आता बघा ह्याला आले, तर ह्याला गोगलगाईने खाल्ले. ह्याने त्याच्यासाठी मी मीठ टाकलं मरायसाठी गोगलगाई, पण काही दिसत नाही ही झालेल्या मेलेल्या. परत ही पानं खाल्लेलीच आहेत मीठ टाकलं तरी. ना त्याला कळ्या आलेत वांग्याला, त्याला पण असे. तर बघा इथली आळूची पानं मी घेऊन तोडलेले आहे बघा. ही आता मोहरी आहे, ही दिसते ना, ही आता मोहरी आहे.
त्यातच मी कांदा लावला होता. हे काय आहे? आणि हे मुळा गावावरून मुळे आणले होते. त्याच्या मागचे जे बुडके होते ना ते पुरले की त्याच्यापासून मला शेंगा तयार मुळ्याच्या शेंगा जे येतात ना मार्केटमध्ये ती भाजीला शेंगा तयार करायचे आहेत मला. तर आता हे फुटून आलेत. पावसामुळे जर पाऊस जास्त प्रमाणात झाला ना मुळ्याला म्हणजे ह्याला की कुसतात ते. पण आता हे तर आता सध्या चांगलं आहेत. हा बघा शेवगा आणि शेवग्याची भाजी पण घेते. पालक पण आहे. 4 पालकची पानं पण घेऊया. काय काय घेतलंस मग फायनली? बघा आज मला ना उद्याच्या भाजीसाठी ना काय काय भाजी सापडली. तर हे आळूची पानं, हा दुधी, वांगी 2 सापडलेत, 1 काकडी मिळाली, हा आंबट चुका, ही आंबाडी, भेंड्या, मिरची आणि 4-5 तोंडली. छान. आणि हा शेवग्याचा पाला आणि पालक ह्या 2 आणि भाज्या मला मिळाल्या. तर त्या पण मी आता घेतल्या. एवढ्या भाज्या म्हणजे उद्याच्या भाजीसाठी एवढ्या भाज्या भेटल्या माझ्या टेरेस गार्डन माझ्या कष्टाच्या. बाय. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून सांगा कसे वाटलं तुम्हाला माझ्या भाज्या.